नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 315 ते 322. पोटपाठ असे का सूर्यास, गेलो जर ते पहावयास, आपुल्याच दृष्टीचा होई बिघाड, सामान्य विशेष नसे माझे रूप, इतुक्या विभूती माझ्या विशेष, अमर्याद कशा त्या मोजशील, बोलावे हे का व्यर्थ, राहू दे हे विभूतींचे ज्ञान, एकाच अंशाने माझ्याच, जग हे सारे व्याप्त, भेदभावना टाकून, ऐक्य दृष्टीने भजावे मज, ज्ञानी पुरुषरूपी उद्यान, त्यातला जो ऋतू वसंत, वैराग्यशील पुरुष एकनिष्ठ, बोले श्री कृष्ण देव. अर्जुन बोले महाराज, अविचाराचे हे कसे बोल, वेगळा म्हणता असे भेद, आणि वेगळे म्हणता आम्हास, म्हणतो का कधी सूर्य, मला यावयाचे म्हणून, अंधारास सारा दूर, कसे म्हणावे दांडगे तुम्हास, येता कोणतीही वेळ, मुखी येतसे तुझेच नाव, कानावरही पडे सतत, भेद जातो मनातून दूर, असा असे तू पूर्ण ब्रह्म, मजसी तो झाला प्राप्त, हातावरुनी सोडूनी उदक, जणू दान म्हणून, आता मग हा कुठला भेद, कोण कोठे पाहिल, सांग तू हे मज शारंग धर. भगवान म्हणतात, सूर्याला पोट आणि पाठ असं काही असतं का, आणि ते जर पाहायला गेलो तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. तसंच सामान्य विशेष असं माझं स्वरूप काही नसतं. इतक्या या माझ्या विशेष विभूती, त्या इतक्या अमर्याद आहेत की त्या कशा मोजशील. तेव्हा हे विभूतींचं ज्ञान इथेच राहू दे, हे बोलणं इथेच व्यर्थ म्हणून सोडून देऊया. एकाच अंशाने माझ्याच हे सगळं जग व्याप्त झालेलं आहे. तेव्हा भेदभावना टाकून देऊन ऐक्य दृष्टीने माझं भजन करावं. ज्ञानी पुरुषरूपी उद्यान, त्यातलाही जो ऋतू वसंत, असा जो वैराग्यशील पुरुष एकनिष्ठ
श्रीकृष्णदेव बोलता झाला. त्यावर अर्जुन म्हणतो, महाराज, अविचाराचे हे बोल कसे काय बरं? एकीकडे म्हणता भेद नसावा आणि एकीकडे आम्हाला वेगळं म्हणता. सूर्य कधी म्हणतो का की मला यायचंय म्हणून अंधाराला दूर करा? कसं बरं तुम्हाला दांडगं म्हणावं? कोणतीही वेळ आली तरीही मुखात तुमचंच नाव येतं. कानावरही तुमचं नाव सतत पडलं की सगळा भेद मनामधून दूर होतो. असं जे पूर्ण ब्रह्म, ते म्हणजे आपण, मला प्राप्त झाला. जणू काही हातावरून उदक सोडून दान मिळावं तसं. मग आता हा कुठला बरं भेद? कुठे बरं तो भेद मला कळेल हे तू मला आता सांग. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 315 ते 322. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 323 ते 330. चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात म्हणेल का उकडते कोणी जर, सांगा शोभेल का ते महाराज, बोलता का मग हे बोल. देव झाला संतुष्ट अतिव, आलिंगन देऊनी अर्जुनास, मग म्हणे रागावू नकोस, बोललो मी जे त्यावर. भेद मार्गाने जे केले कथन, विभूतींचे आम्ही तुझ, पटले की नाही तुला सांग, अभेद भावे. जाणण्यासाठी आम्ही हेच बोललो मी त्रयस्थ म्हणून, पटले मग हे आम्हास, उत्तम झाले तुझला ज्ञान. म्हणे अर्जुना यावर, जाणावे तुम्ही काही पण, परी सांगे माझा अनुभव. ओतप्रोत विश्व हे तुम्हीच. संजय बोले धृतराष्ट्रास, अर्जुनाने घातली माळ. अशा प्रकारच्या अनुभवास, धृतराष्ट्र राहिला शांत. संजय दुखावला मनातून, म्हणे कसले हे दुर्दैव. डोळ्यानेच नाही केवळ, मनचक्षुही त्याचे अंध. राहू देत हे संजयाचे बोल, असे म्हणती ज्ञानदेव. अर्जुन वाढवी आपुले हित, इच्छा प्रकट होवोनी अचाट. चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात जाऊन कुणी जर उकडतं म्हणलं तर सांगा बरं शोभेल का? मग महाराज तुम्ही हे असे बोल का बोलता?
हे ऐकून भगवंत अत्यंत संतुष्ट झाले. अर्जुनाला आलिंगन देऊन म्हणाले, मी जे बोललो त्यावर रागावू नकोस. भेदमार्गाने मी तुला माझ्या विभूतींचं कथन केलं. ते तुला अभेद भावाने पटलं की नाही ते सांग. हेच जाणण्यासाठी मी त्रयस्थ म्हणून बोलत होतो. मग आता मला कळलं की तुला माझ्या विभूतींचं उत्तम ज्ञान झालं. त्यावर अर्जुन म्हणतो, तुम्ही काहीही म्हणा, पण माझा अनुभव असं सांगतो की हे ओतप्रोत विश्व म्हणजे आपणच आहात. संजय धृतराष्ट्राला सांगत होता की असा काही अनुभव अर्जुन घेतो आहे की जणू काही त्याने त्या अनुभवाला माळच घातली आहे. हे ऐकून धृतराष्ट्र अगदी शांत राहिला. संजयाला मनातल्या मनात अतिशय दुःख झालं. तो म्हणला, कसलं हे दुर्दैव. हा धृतराष्ट्र म्हणजे केवळ डोळ्यांनीच नाही तर मनच्चक्षुही त्याचे अंधच आहेत. तेव्हा संजयाचे हे बोल असेच राहू देत. असं म्हणून ज्ञानदेव म्हणतात, अर्जुन मात्र आपली इच्छा प्रकट करून स्वतःचं हित वाढवत चाललेला आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 323 ते 330. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 331 ते 335. अर्जुन म्हणे आता येथ असे जे माझ्या हृदयात वाटे दिसावे ते बाह्य सृष्टीस इच्छा होतसेही प्रबळ याच दोन डोळ्यातून दिसावे मजला विश्वरूप दैवाने तो केवळ थोर म्हणून करी इच्छा ही महान अर्जुन कल्पतरूची फांदी फुले जयाला नयेती वांझोटी जे जे येईल त्याच्या मुखातुनी श्रीकृष्ण करीते खरोखरी प्रल्हाद म्हणे हिरण्यकश्यपूस नारायण माझा सर्व व्यापक विषासमवेही झाला एक रूप लाभे कृष्ण गुरु अर्जुनास विश्वरूप दाखवा म्हणण्यास अर्जुन कसा सरसावेल सांगेन पुढे मी ओघात ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. यापुढे अर्जुन म्हणतो, माझ्या हृदयामध्ये जे आहे ते आता बाह्यसृष्टीलाही दिसावं अशी इच्छा प्रबळ होतीये. याच दोन डोळ्यातून मला विश्वरूप दिसावं. अर्जुन हा दैवानी खरोखरच थोर आणि म्हणूनच तो ही इच्छा करू शकला. अर्जुन म्हणजे कल्पतरूची अशी फांदी की ज्याला वांझोटी फुलं न येता जे जे त्याच्या मुखामधून येईल ते तो श्रीकृष्ण खरोखरच पूर्ण करेल. प्रल्हाद जसा म्हणतो हिरण्यकश्यपूला की माझा नारायण सर्व व्यापक आहे, तो अगदी विषासमवेही एकरूप झालेला आहे आणि म्हणूनच प्रल्हादाला विष देऊन मारायचा प्रयत्न केल्यानंतर सुद्धा तो त्यातून वाचतो. त्याप्रमाणेच हा कृष्ण अर्जुनाला गुरु म्हणून लाभलेला आहे. विश्वरूप दाखवा म्हणल्यावर अर्जुन हे बोलायचं धाडस करून कसा बरं ह्यासाठी सरसावला हे पुढे ओघातच मी सांगीन, असे निवृत्तीचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 331
ते 335 अध्याय क्रमांक 10 संपूर्ण. धन्यवाद.